पिकांमधली अनिश्चितता यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं। मात्र या परिस्थितीला छेद देत येवला तालुक्यातल्या नांदूर गावातल्या 4 प्रगतिशील शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला। 1 वर्षामध्ये येणाऱ्या पिकाद्वारे शेतकरी आता लखपती झाला असून या केळीला स्थानिक बाजारपेठेसोबतच बाहेरच्या राज्यातून देखील मोठी मागणी आहे। याच केळी उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी नरेंद्र पटाव। राज्यातील बाहेर जिल्ह्यामध्ये केळीचे उत्पादन घेतले जातं, मात्र नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळख आहे। मात्र याच तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी केळीचे उत्पादन घेऊन हा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे। आपल्यासोबत तेच काही केळी उत्पादक शेतकरी, काय सांगाल की आपल्या तालुक्यात यशस्वी प्रयोग करून दाखवले केळीचे कशा प्रकारे? आम्ही नांदूर गावामध्ये आमच्या चौघांच्या वतीने आम्ही ठरवलं की वेगळं पीक घ्यायचं, काहीतरी वेगळं करून दाखवायचं म्हणून आम्ही केळी पीक निवडलं। केळी पीक निवडताना आम्ही 12 एकर क्षेत्र केलेलं आहे। आम्ही वार्षिक पीक असून ते आम्ही केल्यानंतर आम्हाला आता उत्पन्नही चालू झालंय। नवीन काही आगळा वेगळा प्रयोग म्हणून आम्ही ते यशस्वी करून दाखवलाय। एकरी 1.5 लाखापर्यंत खर्च येतो आणि 1.5 लाखाला 1.5 लाख रुपये 100% मिळणार, याची आम्हाला आता पूर्णपणे शाश्वती आलेली। काय सांगाल की कोणकोणत्या राज्यामध्ये हा माल जातो? हा राजस्थान जातो, गुजरात जातो, त्याच्यानंतर हा मुंबई जातो, बाहेर भरपूर ठिकाणी जातोय। पण थोडंसं आम्ही नवीन असल्यामुळं आम्ही एक्सपोर्ट नाही करू शकलो, कारण आम्ही नवीन असल्यामुळं तो एक्सपोर्ट आमच्याकडून नाही झाला। काही नाही, आपला तालुका हा कांद्याचा तालुका म्हणून घोषित आहे। समजा तर कांदे पिकामध्ये शाश्वत उत्पन्न राहिलं नाही, लेबरची समस्या, ॲव्हरेजची समस्या आणि जमिनी खराब झाल्या। एक पीक बदल पाहिजे या हिशोबाने आम्ही हे पीक शोधलं आणि मग याचा यशस्वी प्रयोग केला। आतापर्यंत आम्हाला एकदम समाधानकारक ॲव्हरेजही मिळालं आणि भावही व्यवस्थित मिळाला। नक्कीच इतर शेतकऱ्याला सांगू शकतो इतर पारंपरिक पीक सोडून असे पीक 100% केला पाहिजे, हा प्रयोग केलाच पाहिजे, लावलंच पाहिजे। एकूणच बघितलं तर नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील ह्या 4 शेतकऱ्यांनी केळीचा प्रयोग हा यशस्वी करून दाखवला असून उत्तमरित्या असं केळीचं पीक देखील घेतलं आहे आणि नक्कीच लाखोचा नफा या देखील शेतकऱ्यांना मिळत आहे। नरेंद्र पटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।